जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे केएस प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत ठाण्याच्या तलावपाली लोकेशनला, जे स्टेशनपासून काही सेकंदावर आणि तिथनंही आपला प्रोजेक्ट काही सेकंदावरच आहे। आजचा जो प्रोजेक्ट आहे हा 2 BHK रिसेल युनिट आहे, जे एका मजल्यावर एकच फ्लॅट आहे। नो डिस्टर्बन्स, आपल्याला समोरच्याचं डायरेक्शनसुद्धा ईस्ट वेस्ट आहे। आता आपण लिव्हिंग रूम पाहू शकता, स्पेशियस आहे साईज, सोबतच समोर त्याच्या बाल्कनीसुद्धा स्टँडिंग बाल्कनी आहे, पेंटिंग केलेलं आहे आणि हा आहे सेमी फर्निश फ्लॅट। तर आता तुम्ही हा सोफा पाहू शकता, सोफा कम बेड, सोबतच समोर तुम्हाला गॅलरी आहे। 4th फ्लोअरला आपल्याकडे हा प्रोजेक्ट फ्लॅट म्हणू शकता अवेलेबल आहे। त्यानंतर आता ही स्टँडिंग बाल्कनीची स्पेस आता थोडी खराब आहे, कारण हा यूज नाही होते सध्या फ्लॅट। खूप दिवसापासून हा फ्लॅट असाच रिकामा आहे असल्यामुळे कबूतरांनी किंवा म्हणू शकता बाकी पक्ष्यांनी थोडासा खराब झाला आहे। आता आपण पाहताय किचन ही मॉड्युलर किचन आहे, पूर्ण ट्रॉली फिटिंग केलेली आहे, छान स्पेस आहे, सोबतच फॅनची प्रोव्हिजन आणि फुल्ली टायलिंग आहे। टायलिंगचा पोर्शन पाहू शकता, मेन प्लॅटफॉर्म पूर्ण टायलिंग केलेत आणि जे ड्रॉवर्स आहेत तेही सगळे चांगले हाय ब्रँडेड क्वालिटी यूज केली आहे। आता आपण पाहू शकता क्वालिटीचं वर्क। त्यानंतर इथे पाण्याचं प्रोव्हिजन कसं आहे, तर 24/7 पाण्याची प्रोव्हिजन आहे। कधीही पण तुम्हाला पाण्याचा काही तुटवडा जो आहे तो कधी इथे जाणवणार नाही। सोबत तिथेही तुम्हाला बाल्कनी दिली आहे। हे डायरेक्शन वाईज तुम्हाला नक्की आवडणार, वास्तूमध्ये काहीही इश्यू येणार नाही आहे आणि खूप छान सोसायटी आहे, मेंटेन्ड आहे। इवन द कार पार्किंगची स्पेसही आहे खाली दिलेली। त्यानंतर आता कॉमन टॉयलेट आहे, हा कॉमन बेडरूम। तर कॉमन बेडरूमच्या स्पेसमध्ये बघू शकता इतके सारे AC ठेवल्यानंतर सुद्धा जागा आहे। सोबतच कॉमन बेडरूमला सुद्धा तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ही पाहू शकता आणि इकडनं जवळच आपल्याला मार्केट, सोबतच स्कूल सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूल जी आहे ती आहे, तलावपाली आहे। त्यानंतर गार्डनपासून ते सर्व तुमच्या घराच्या अवतीभवतीच असणार आहे। तर काही तुम्हाला लांब जायची गरज नाही, मार्केट स्टेशन सर्व तुम्ही कनेक्टेड आहात। इवन द हॉस्पिटलसुद्धा चांगले कनेक्टेड आहेत इथे जवळच। आता आपण हा कॉमन टॉयलेट पाहता, कॉमन टॉयलेटची स्पेस ती इतकी मोठी आहे की नक्कीच आवडण्यासारखी आहे। खरंच कुठे एवढी स्पेशियस साईज नसते आणि त्याचा ॲडव्हान्टेज हे तुम्हाला स्टँडिंग स्पेस दिलेला आहे, जी वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन केली आहे। इथे तुम्हाला डक्ट एरिया जो म्हटला जातो ते इथे आहे तुम्हाला दिलेला, फुल्ली टायलिंग आहे बाथरूमला। अगेन फ्लशला सुद्धा हार्ड वॉटर आहे, सो तुम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, इथे प्रोव्हिजन केली आहे। त्यानंतर वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन आणि हा मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमचा तुम्ही स्पेस बघाल तर नक्की, त्याआधी मास्टर बेडरूमचं टॉयलेट पहा का स्पेशियस, शॉवरपासून सगळं आहे, A ग्रेड फिटिंग्स आहेत। वॉर्डरोबची स्पेस आहे, वॉर्डरोब बनवण्याची गरज नाही तुमची, इथे सेव्हिंग होता ते। त्यानंतर हा आपला टेबल पाहता आणि हा किंग साईज बेड ठेवल्यानंतर सुद्धा इतका स्पेस, मी खरं सांगतो पहिल्यांदा इतका मोठा बेडरूम पाहिला होता, बट तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आता हे मिररमध्ये जरा पाहूया आपण सेल्फी। त्यात आता आपण पाहताय ही स्टँडिंग बाल्कनी ही सुद्धा L शेपमध्ये आहे। खूप लोक आतमध्ये होते, टोटल 4 जण स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे आहेत, तर थांबा त्यांना आधी येऊ द्या। त्यानंतर हे जो वॉर्डरोबचा खर्च वाचला तुमचा, पेंटिंग तर न्यू पेंटिंगच आहे, आता रिसेंटली केली, आता सगळे ते निघाले। आपण आता जाऊया स्टँडिंग बाल्कनीच्या आतमध्ये। तर हे स्टँडिंग बाल्कनीचं स्पेस अजून क्लीनअप करायचं, टचअप बाकी आहे, फिनिशिंगचं टचअप म्हणजे जसं तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण फायनल करताना हे क्लीन करून घेऊ। आणि जर डॉक्युमेंटेशन रिलेटेड काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता। साईट व्हिजिटसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा सर्वांचा धन्यवाद।